नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या ॲग्रिकल्चरिस्ट जीवन या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आज आपण ड्रिप इरिगेशन म्हणजेच ठिबक सिंचन पद्धतीबद्दल माहिती घेणार आहोत। पाणी हे शेतातील सर्वात महत्त्वाचे घटक आहे आणि पाण्याची बचत करून अधिक उत्पादन मिळवण्यासाठी ड्रिप इरिगेशन अत्यंत फायदेशीर ठरू शकतो। चला तर मग सुरुवात करूया। ड्रिप इरिगेशन म्हणजे काय? ड्रिप इरिगेशन एक पाणी पुरवठा पद्धत आहे ज्यामध्ये पाणी थोड्या प्रमाणात थेट मुळांवर टाकले जाते, ज्यामुळे पाणी कमी लागणारे, अधिक कार्यक्षम आणि पिकांची वाढ चांगली होते। या पद्धतीचा उपयोग मुख्यतः फळबाग, भाजीची लागवड आणि इतर पिकांसाठी केला जातो। ड्रिप इरिगेशन सिस्टममध्ये वापरणारे घटक: पाणी स्त्रोत, तलाव, विहीर, नदी, पाणी पुरवठा करणारे इतर स्त्रोत, पंप आणि फिल्टर, पाणी स्वच्छ ठेवण्यासाठी फिल्टर आणि योग्य पंपांची आवश्यकता, पाईपलाईन आणि ट्यूबिंग, पाणी लहान नलिकांद्वारे थेट मुळांपर्यंत पोहोचण्यासाठी ट्यूबिंगची आवश्यकता, ड्रिपर, ज्याद्वारे पाणी कमी प्रमाणात आणि सतत मुळांपर्यंत टाकले जाते। ड्रिप इरिगेशन पद्धतीचे फायदे: पाणी बचत: या पद्धतीत पाणी थोड्या प्रमाणात आवश्यकतानुसार दिले जाते, ज्यामुळे पाणी बचत होते। कमी खर्च: कमी पाण्याची आवश्यकता आणि इतर सिंचन पद्धतीमध्ये होणारा खर्च कमी होतो। मातीची सुपीकता राखली जाते: पाणी थोड्या प्रमाणात मिळते असल्यामुळे मातीला पोषक तत्वांचे नुकसान कमी होते। कीड आणि रोग नियंत्रण: पाणी थोड्या प्रमाणात दिल्यामुळे पिकांना अतिरिक्त पाणी जात नाही, ज्यामुळे कीड आणि रोगांचा प्रसार होण्याची शक्यता कमी होते। ड्रिप इरिगेशन सिस्टम कशी स्थापनेसाठी तयारी करावी? पाणी स्त्रोतांची तपासणी: प्रथम पाणी पुरवठा करणारा स्त्रोत तपासा। सिस्टम डिझाइन: शेताच्या आकारानुसार आणि पिकांच्या प्रकारानुसार ड्रिप सिंचनची डिझाइन तयार करा। पाईपिंग आणि ड्रिपरची निवड: शेताच्या गरजेनुसार योग्य आकाराची पाईप्स आणि ड्रिपर निवडा। फिल्टर आणि पंप सेट करा: पाणी स्वच्छ आणि योग्य दबावात पोहोचण्यासाठी फिल्टर आणि पंपाची योग्य सेटअप करा। पद्धत लागू करा: सिस्टमला योग्य प्रकारे माउंट करा आणि पाणी सुरू करा। फिल्टर स्वच्छ करा: फिल्टर समयोचितपणे स्वच्छ करा, कारण कचरा अडकल्यामुळे पाणी प्रवाहात अडथळा येऊ शकतो। पाईप्स तपासा: पाईप्समधून पाणी सुटत असल्याने त्यांची भागाची दुरुस्ती करा। ड्रिपर्स तपासा: ड्रिपर्स वेळोवेळी तपास कारण ते अडकल्यामुळे पाणी खूप कमी किंवा जास्त होऊ शकते। योग्य डोस आणि वेळेत पाणी द्या: सिस्टमला नियमितपणे तपासा आणि तत्काळ दुरुस्ती करा। वातावरणाच्या परिस्थितीप्रमाणे पाण्याचे प्रमाण व्यतिरिक्त करा। योग्य पिके निवडा: ज्या पिकांना ड्रिप इरिगेशन योग्य असेल। तर मित्रांनो, ड्रिप इरिगेशन योग्य वापर केल्याने आपण पाण्याची बचत करू शकतो आणि शेतात अधिक उत्पादन मिळवू शकतो। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। तुम्हालाही विचारलेली शंका आणि सूचना खाली कमेंट करा। धन्यवाद।